नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे 2 वाजले होते आणि हॉस्पिटलच्या त्या लांब शांत कॉरिडॉरमध्ये फक्त मशीनचं बीप बीप आवाज घुमत होता. पांढऱ्या ज्या भिंती, मंद लाईट आणि हवेत पसरलेली विचित्र भीती. ICUच्या बाहेर एक आई जमिनीवर बसून रडत होती. स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, आता तुमच्याशिवाय कोणी नाही, ती थरथरत म्हणत होती. त्या क्षणी ICUच्या दरवाजाजवळून एक सावली हळूच आत सरकली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ना कोणत्याही नर्सने ती पाहिली, ना CCTVमध्ये काही दिसलं. मग तो कोण होता आणि त्या रात्री ICUमध्ये नेमकं काय घडलं? ही कथा आहे सोलापूर जवळच्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या निलेश, त्याची पत्नी पूजा, त्याच्या एकुलता एक मुलगा ओम याची. ओम घरातला आनंद, सगळ्यांचा लाडका, हसरा, चंचल. पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. एक दिवस दुपारी ओम शाळेतून घरी आला. थोडा थकलेला दिसत होता. आई, मला डोकं दुखतंय, आई, माझं डोकं दुखतंय, तो म्हणाला आणि पूजाने त्याला विश्रांती घ्यायला सांगितली. पण काही वेळातच ओम अचानक जोरात थरथर कापायला लागला आणि जमिनीवर कोसळला. घरात एकच गोंधळ उडाला. निलेशने त्याला उचललं आणि लगेच शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तपासण्या झाल्या. डॉक्टर गंभीर झाले. मेंदूवर परिणाम झाला आहे. स्थिती खूप नाजूक आहे, डॉक्टरांनी सांगितलं. पूजाच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. दिवस गेले पण ओमची स्थिती सुधारत नव्हती. तो ICUमध्ये होता, मशीनवर अवलंबून. डॉक्टरांनी शेवटी स्पष्ट सांगितलं, आता फक्त चमत्कारच त्याला वाचवू शकतो. ते शब्द ऐकून निलेश पूर्णपणे कोसळला. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसले असताना एक वृद्ध माणूस त्यांच्याजवळ आला. पांढरे कपडे, लांब दाढी, डोळ्यात एक अनोखा तेज. तो शांत आवाजात म्हणाला, काय एवढा घाबरता? निलेश चिडून म्हणाला, तुम्हाला काय माहिती आमचं दुःख? वृद्ध हसला, ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याला हाक मारा. पूजाने हळू आवाजात म्हटलं, स्वामी समर्थ. त्या वृद्धाने मान हलवली. मग उशीर कशाचा? इतकं बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी निलेश आणि पूजा अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराला गेले. तेथे पोहोचताच त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. मंदिरात घंटा वाजत होती. वातावरण भारलेलं होतं. दोघांनी डोळे मिटले. स्वामी, आमच्या मुलाला वाचवा, काहीतरी करा, त्यांनी रडत प्रार्थना केली. आणि त्या दिवशी त्यांनी काहीही खाल्लं नाही, फक्त बसून जप करत राहिले. रात्र झाली. जे पुन्हा हॉस्पिटलमध्ये परत आले आणि तेव्हा सगळं बदलायला सुरुवात झाली. रात्रीचे 2 वाजले. ICUमध्ये अचानक लाईट हलकी फ्लिकर झाली. मशीनचा आवाज बदलला. नर्स थोड्या घाबरल्या आणि त्याचवेळी ICUच्या दरवाजातून एक वृद्ध माणूस आत गेला. तो जो काल भेटला होता. तो शांतपणे ओमच्या बेडजवळ उभा राहिला. त्याने ओमच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आलोय. त्या क्षणी ओमचा श्वास स्थिर झाला. मशीनचा आवाज नॉर्मल झाला. बाहेर डॉक्टर धावत आले. हे कसं झालंय? ते आश्चर्यचकित झाले. काही मिनिटात ओमने हळूहळू डोळे उघडले आहे. त्याने हाक मारली. पूजा आत धावली. ती रडत रडत त्याला मिठी मारली. निलेशच्या डोळ्यात अश्रू होते. पण तेवढ्यात तो वृद्ध माणूस गायब झाला, जणू तो कधी तिथे नव्हता. दुसऱ्या दिवशी ओम पूर्णपणे ठीक झाला. डॉक्टरांना अजूनही विश्वास बसत नव्हता. निलेश आणि पूजा पुन्हा मंदिरात गेले. ते अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरामध्ये उभे राहिले आणि त्यांनी स्वामीच्या मूर्तीवर नजर टाकली. त्यांच्या अंगावर काटा आला, कारण मूर्तीचा चेहरा तोच होता जो ICUमध्ये दिसला होता. त्यांना समजलं तो कोणी साधा माणूस नव्हता, तो स्वतः स्वामी समर्थ होते, जे आपल्या भक्ताच्या हाकेला कधी दुर्लक्ष करत नाही. त्या दिवसानंतर निलेशचं आयुष्य बदललं. तो दर गुरुवारी स्वामींचं नाव घेतो. पूजा रोज दिवा लावते आणि ओम आज पूर्णपणे निरोगी आहे. पण अजूनही कधीकधी रात्री त्याला स्वप्नात एकच आवाज ऐकू येतो, घाबरू नकोस, मी आहे. आणि अक्कलकोटमध्ये आजही लोक म्हणतात, स्वामी अजूनही फिरतात, फक्त त्यांना पाहण्यासाठी श्रद्धा असावी लागते. आणि ती जर तुमच्यात असेल तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन तुम्हाला निश्चितच होईल. म्हणून ही तुम्हाला जर कथा आवडली असेल आणि सत्य घटनांवर हा चमत्कार जर तुम्हाला आवडला असेल तर स्वामी समर्थांचं जर तुम्ही करत असाल, त्यांची प्रार्थना आणि विश्वास तुमच्यात असेल तर माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज सर्वांना सुखी ठेवा.